नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गरुड झेपच्या विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश. 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी. तर 360 एक्सप्लोरर टीमकडून युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एब्रुस सर. आता बघूया सविस्तर बातम्या. शहर पोलीस विभागातील दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी भगिनींसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रक्षाबंधनाचा मंगलमय सण साजरा केलाय. शहर आणि परिसरातील तमाम माता भगिनींच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या पोलीस विभागातील आणि दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी महिला भगिनींसोबत राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दामिनी कर्मचारी आणि त्यांच्या सत्कार्याचा सन्मान केलाय. आपल्या सक्षम कारभारामुळे दामिनी पथकातील महिला भगिनींनी माता भगिनींच्या रक्षणासाठी शहरामध्ये सक्षम व्यवस्था उभारली आहे. एक भाऊ म्हणून राखी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती भाऊंच्या भूमिकेत असणाऱ्या या भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्याचा आदर केला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या समवेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी व पोलीस निरीक्षक गीता बागवडे उपस्थित होते. तर वृक्ष लागवड करून लाखो रुपये कमावण्याचा आमिष दाखवून खुलताबाद तालुक्यातील 22 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुलताबाद तालुक्यातील विविध गावातील 22 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. महोगनीची झाडे लावून काही वर्षात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याच्या बहाण्याने खुलताबाद तालुक्यातील 22 शेतकऱ्यांची सुमारे 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी रविवारी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिली आहे. काही महिन्यांपूर्वी जगदीश दिलीपराव राऊत व सिद्धार्थ लोखंडे नावाच्या तरुणांनी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन आम्ही नाशिक येथील सेवार्थ नावाच्या कंपनीचे एजंट असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारच्या वतीने आम्ही तुम्हाला लाखो रुपयांचं अनुदान देऊ आणि झाडे लावून शेतात कंपाऊंडही करून देऊ असं सांगत 22 शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा टाकलाय. दरम्यान संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी रविवारी दुपारी तालुक्यातील विविध गावातील सुमारे अनेक शेतकऱ्यांनी याबाबत खुलताबाद येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. सदरील या तक्रारीची पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार हे करत आहेत. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आणि तो घरी आल्याच्या नंतर तो 15 दिवस चक्रा मारल्या त्यांनी माझ्याकडे. माझे वडील घरी नव्हते. त्याला म्हणलं मी वडिलाला विचारून सांगतो. तर तो नंतर आल्याच्या नंतर माझ्या मित्रानं केले एकानं. त्याच्यानंतर मी केलं. 66,000 रुपयाची त्यानं फसवणूक केली माझ्यासोबत. त्यांनी सांगितलं बा तुम्हाला 80 लाखाचं उत्पन्न मिळेल 7 वर्षामध्ये. आम्ही 2 वर्ष म्हणजे आम्ही त्याची ट्रीटमेंट करणार, 15 फुटापर्यंत तुम्हाला झाड करून देणार. त्यानंतर आम्ही म्हणलं ठीक आहे बाबा. त्याला आम्ही काय झाड लावले का? ते नाही, तसेच पडले तुमचे. आमच्याकडे आला तो आणि त्याने सांगितलं हे झाडाची स्कीम आहे, हे जे तर 3 वर्ष तुम्हाला, 2 वर्ष, 3 वर्ष तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे सगळं ट्रीटमेंट आमच्याकडून भेटन. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला पैसे दिले. त्याने जे किती पैसे दिले तुम्ही? 1,39,000. त्यानं जे तर आम्हाला ते झाडं आणून दिले, काही कमी झाडं आणून दिले. त्याच्यानंतर त्यानं सांगितलं की जे झाडं राहतील ते नंतर आणून देतो आणि लावून पण देतो. आम्ही तुम्हाला कंपाऊंड करून देतो. 2 वर्षात तुम्हाला जे तर पूर्ण 8,80,000 रुपये भेटन. आणि 7 वर्षाच्या नंतर आम्ही याचे 80 लाखात तुमचं हे काम म्हणजे करून घेऊ. आमच्याकडे तो सकाळी रोज यायचा आणि त्यांनी आम्हाला बरेचसे सांगितलं का बाई हे झाडं घेऊन टाका तुम्ही, आम्ही 7 वर्षाच्या नंतर आम्ही वापस घेणार आहे आणि सगळे झाडं आम्ही 3 वर्ष आम्ही सांभाळणार आहे असे म्हणून आम्हाला बोलथाप देऊन आमच्याकडून त्यांनी पैसे 40,000 रुपये नगदी नेलेले. आणि तसेच आमच्या लांबेश्वरचे मंदिरातले महाराज आहे त्यांच्याकडून बी 40,000 रुपये त्यांनी खोटं बोलून सकाळी येऊन त्यांच्याकडून पण नेले. झाडं जागेवर पडलेले. आणि मी त्यांना बोललो बाबा फोनवर, तर म्हणलं हे महाराजाला असं नका करू. तर त्यांनी मला धमकी दिली, तुम्हाला जे करायचं ते करा, तुमच्याकडून काय होईल ते करा असे बोलून त्यांनी
फोन बंद केलेला आहे. फसवणूक झालेली माझी. मोहगुणीची झाडं देतो. एक झाड 110 रुपयाला सांगितलं मला आणि 110 रुपयाला सांगितलं आणि 55,000 रुपये दिले माझ्याकडून त्यांनी. हा 100 झाडं एक्स्ट्रा दिले. हा झाडं आणून दिले, काही बाकी आहे. आणि झाडं पण ते झाडाची लागवड केली की तुम्ही? नाही केली अजून. ते झाडं 50% मारून गेले ते झाडं. रोपं लावून देतो म्हणून अशी फसवणूक केली आणि काही बायकोच्या अकाउंटला पैसे मारून घेतले आणि सिद्धार्थ काही कॅश दिलेली आम्ही सिद्धार्थ लोखंडे म्हणून. म्हणजे त्याचे फोन पे वर पेमेंट केले तुम्ही की कॅश केले? नाही, काही कॅश पण काही फोन पे किती हजार केले असेल? फोन पे 1,77,000 रुपये, आपले 1,54,000 रुपये. 1,54,000 रुपये. हा शेवार्थ कंपनी म्हणून त्यांना असं फसवलं आम्हाला. ती कंपनीच नाही. ती कंपनीच नाही, कंपनीच्या अस्तित्वावर नाही. आणि जीएसटी सगळं डुप्लिकेट पावते त्याच्याकडे सगळ्या. या माणूसच फॉल्ट आहे पूर्ण टोटल. अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या व दहशत पसरवणाऱ्याला खुलताबाद येथे गुन्हे शाखेच्या वतीने जेरबंद करण्यात आलं असून त्याच्याकडून धारदार तलवारीसह 2 गुत्त्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभरात अवैध धंदे चालवणाऱ्या विरोधात कारवाई केल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच जमावबंदी आदेश असताना अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरोधात कारवाई करत गुन्हे शाखेच्या वतीने दहशत माजवणाऱ्या इसमास अटक करून त्याच्याकडील अवैधरित्या बाळगलेली तलवार व इतर शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहे. खुलताबाद हद्दीत राहणारा सुदाम जंगाळे हा खुलताबाद तालुक्यातील मुंबापूर गावात राहतो. सदर इसमाने अवैधरित्या घातक धारदार तलवार व गुप्त्या असे शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुदाम जंगाळे याच्या घरी छापा मारला असता त्याच्या घरातून 2 धारदार तलवारी व 2 धारदार गुप्त्या दिसून आल्या. सदरील हत्यारांची किंमत अंदाजे 6,000 रुपये असून ही हत्यारे जप्त करण्यात आली आहे. सुदाम जंगाळे याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक सुधीर मोटे, लहू मोटे, श्रीमंत भालेराव, संतोष पाटील, कासिम शेख, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी ही कारवाई केली आहे व सदर प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. गरुड झेप अकॅडमीच्या 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये यश संपादन केलं असून यात अनाथ मुलांचा देखील आकडा मोठा आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेप अकॅडमीच्या 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलं असून यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्र राज्य गृह विभाग अंतर्गत 18,000 पोलीस भरती महाराष्ट्रभरात जिल्हानिहाय घेण्यात आली. यामध्ये मुंबई पोलीस भरती वगळता इतर जिल्ह्यातील घटकनिहाय भरती प्रक्रिया संपन्न झाली आहे. यात प्रामुख्याने मैदानी चाचणी, लिखित चाचणी, वैद्यकीय चाचणी, कागदपत्र तपासणी पार पडली असून यात गरुड झेप अकॅडमीने यावर्षी देखील आपली निकालाची परंपरा जपत 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वी शिखर पार करून पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. तर या अकॅडमीच्या अनेक विद्यार्थी हे मुंबई पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे हा यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा अजून वाढेल. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी, रिक्षा चालक, आत्महत्याग्रस्त शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्यांची मुले असून यात अनाथ मुलांचा देखील आकडा मोठा आहे. नमस्कार. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून 200 विद्यार्थ्यांची पोलीस विभागात निवड झाली. खरं तर हा निकाल मी त्या आईवडिलांचरणी अर्पण करतो ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला. ज्या मुलांनी मेहनत घेतली, ज्या मुलामुलींनी स्वतःचं 2 ते 3 वर्ष पूर्णपणे त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं आणि त्याचं फलित हा निकाल आहे. आज आम्हाला आनंद हा आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळता, कारण सर्वात जास्त निकाल अजून मुंबईचा यायचा बाकी आहे. मुंबईमध्ये खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांचा निकाल आम्ही नंतर प्रकाशित करूच. पण तोपर्यंत हा आलेला निकाल आम्हाला प्रेरणा देणार आहे आणि परत एकदा हा निकाल त्या आईवडिलांचरणी त्या ठिकाणी समर्पित करतो आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो. पुन्हा त्या आईवडिलांच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू आमच्यासाठी खरंच त्या ठिकाणी प्रेरणादायी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी समाधानी असणं हेच ब्रीद गरुड झेपने त्या ठिकाणी जपलं. ज्या मुलामुलींनी स्वतःचं 2 ते 3 वर्ष पूर्णपणे त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं आणि त्याचं फलित हा निकाल आहे. आज आम्हाला आनंद हा आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळता, कारण सर्वात जास्त निकाल अजून मुंबईचा यायचा बाकी आहे. मुंबईमध्ये
खूप विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांचा निकाल आम्ही नंतर प्रकाशित करूच, पण तोपर्यंत हा आलेला निकाल आम्हाला प्रेरणा देणार आहे आणि परत एकदा हा निकाल त्या आईवडिलांचरणी त्या ठिकाणी समर्पित करतो आणि आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानतो. पुन्हा त्या आईवडिलांच्या डोळ्यात येणारे आनंदाश्रू आमच्यासाठी खरंच त्या ठिकाणी प्रेरणादायी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी समाधानी असणं हेच ब्रीद गरुड झेपने त्या ठिकाणी जपलं आणि आज परत सिद्ध झालंय की निकाल हा महत्त्वाचा असतो आणि बाकीच्या गोष्टी ह्या न्यून असतात आणि निकाल यावरतीच त्या ठिकाणी कुठल्याही संस्थेचं त्या ठिकाणी यश अवलंबून असतं. हा निकाल परत एकदा त्या माता भगिनी चरणी, त्या आईवडिलांचरणी समर्पित. धन्यवाद. जय हिंद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं. हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116 कोटी 34 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. सारथी मार्फत मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे. याखेरीज 32,639 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे, जेणेकरून मराठा समाजातील तरुण हा सुशिक्षित आणि स्वबळावर उभा राहावा. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि त्याकरता 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 21,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे. याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू करण्यात आले आहेत. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. याकरता सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या मराठा आरक्षणासंबंधित उपचारात्मक याचिकेसाठी शासनाकडून देशातील सर्वोत्तम वकिलांची फौज उभी केली गेली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पुरवण्याची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यासाठी नोंदणीचा डेटाबेस करून कार्यपद्धती विहित केली, ज्यामुळे जात प्रमाणपत्र मिळणं सुकर झालं. माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय पातळीवर मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य सल्लागार मंडळ नेमलं आहे. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी
राज्य मागासवर्गीय आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर केला गेला. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला एससी-बीसी प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी 10% आरक्षण दिलं. हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालं आहे. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती PhD करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची UPSC तर 304 विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर. सारथी मार्फत 36,726 विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं. शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे. गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला. 24 तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे, जी ते आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ व 21 कोटी रुपयांची तरतूद. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये निर्वाह भत्ता वितरित. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपये मंजूर. रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी?
जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते, म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी, जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना आभारी, शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन, आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर हा।
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, तरी तू बिल भरतो की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोकवर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुसवरती छत्रपती संभाजीनगरचा युवा गिर्यारोहक सूरज सुलाने यांनी अवघ्या 3.5 तासामध्ये शिखर सर करून एक विक्रम केलाय. आंतरराष्ट्रीय शिखर सर करून त्यांनी छत्रपती संभाजीनगरचं नाव उंचावलंय. रशियामध्ये असलेले युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एब्रुस या शिखराची उंची 18,510 फूट असून काळा समुद्र व कॅस्पियन समुद्राच्या मध्ये हे शिखर वसलेलं आहे. जॉर्जिया देशाच्या बॉर्डर पासून 20 किलोमीटर अंतरावरती माउंट एब्रुस शिखर असून पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्यांपैकी असा हा एक निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहे. याचं तापमान उणे 25 डिग्री पर्यंत जात असतं. वर्षभर येणारी सततची सुरू असलेली मोठी मोठी वादळे, हाडे गोठवणारी थंडी इत्यादी माउंट एब्रुस चढाईतील अडचणी आहेत. टीम 360 एक्सप्लोररचे 11 जणांच्या टीमने युद्धजन्य देश असलेल्या रशियात जाऊन शिखर सर करणे ही धाडसाची गोष्ट केली आहे. जी टीमने हे करून दाखवलंय त्याबद्दल सर्वांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये प्राप्त झाले. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने 5,000 पेक्षा अधिक बहिणींचा सन्मान करत भर पावसात त्यांच्यासोबत संवाद साधलाय. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळालाय. या लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 1,08,00,000 बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 3,000 देखील टाकण्यात आले. या योजनेचा लाभ मिळालेल्या बहिणींसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी लाडक्या बहिणीचा देवाभाऊ हा कार्यक्रम हनुमान चौकातील वंजारी भवन समोर आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरुण राजाने देखील हजेरी लावली. मात्र आलेल्या बहिणी उठून न जाता त्यांनी डोक्यावरती खुर्ची घेत आपल्या भावांसोबत संवाद साधण्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या होत्या. यावेळी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, संजय केनेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये, शिवाजी दानके, लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे, हर्षवर्धन कराड, दीपक ढाकणे, गोविंद केंद्रे, रामेश्वर भादवे, विवेक राठोड, नितीन खरात, रामचंद्र जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती होती. भाजपतर्फे रविवारी लाडक्या बहिणींचा देवाभाऊ कार्यक्रमात आलेल्या महिलांनी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, शिरीष बोराळकर, संजय केनेकर यांना राखी बांधत आनंद साजरा केला. भारतीय जनता पार्टीचे नेते
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राखी पौर्णिमेच्या निमित्त राखी बांधायच्या तिने आज सगळे इकडे जमा झाले होते, पण पाऊस आला. पण भर पावसातही माझ्या सगळ्या भगिनी मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिल्या. आज जो कार्यक्रम होता राखी बांधायचा तो त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडला आणि मान्य देवेंद्रजींना शुभेच्छा दिल्या, आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. मी सर्व भगिनींचा पावसाच्या दिवशी आज या मुख्यमंत्री लाडकी बहिणा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या सर्व या हजारो संख्येने आलेल्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारही मानतो. एवढ्या पावसात त्या सगळ्या या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या. धन्यवाद. मंत्री अब्दुल सत्तार यांनी वडोचाथा येथील श्री क्षेत्र जगदंबा माता मंदिर येथे महारुद्राभिषेक व भव्य महाप्रसाद कार्यक्रमामध्ये भर पावसात गावकऱ्यांशी संवाद साधला. यातून जनतेविषयी त्यांच्या जिव्हाळ्याचं नातं दिसून येत आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी पवित्र श्रावण महिन्यानिमित्त सिल्लोड तालुक्यातील हेमाडपंथी महादेव मंदिरात तालुका शिवसेनेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मंत्री अब्दुल सत्तार भेट देत यांनी नागरिकांशी संवाद साधलाय. पवित्र श्रावण महिन्यानिमित्त विपुल पर्जन्यवृष्टीसाठी तालुक्यातील वडोचाथा येथील श्री क्षेत्र जगदंबा माता मंदिर येथे महारुद्राभिषेक व भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री अब्दुल सत्तार यांचं वडोचाथा येथे आगमन झालं. त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होत असताना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी व त्यांना ऐकण्यासाठी वडोचाथा येथील नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांचा उत्साह पाहून मंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत पावसात त्यांची वाट पाहत असलेल्या नागरिकांमध्ये ते सहभागी झाले. यावेळी सत्तार यांनी महाप्रसाद कार्यक्रमाला देखील भेट दिली आणि भर पावसात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते ज्यावेळी व्यासपीठावरून संवाद साधत होते त्यावेळी पावसाने चांगलाच जोर धरला होता. सर्वच जण पावसात न्हावून निघत होते. यातून जनतेविषयी मंत्री अब्दुल सत्तार यांचं जिव्हाळ्याचं नातं दिसून आलं. सर्व बहिणी मंडप मध्ये उभं राहतील. पाण्यामुळे त्रास झाला तर तुमचा भाऊ तुमच्याकडून माफी मागतोय, परंतु पाऊसही पाहिजे. आपला शेतकरी सक्षम राहायचा असेल, शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर पाऊस आवश्यक आहे. अंबा मातेच्या आशीर्वादाने आपल्या या परिसरामध्ये या श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्याचा 271 महिलांना आपण जीवन आवश्यक जी काही योजना असते ती कामगारांची योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा, 5 लाखाचा इन्शुरन्स मिळावा, काही तुमच्या मुलाला शिक्षणासाठी पैसा मिळावा. रिक्षा चालकांच्या विविध समस्यांना घेऊन विविध रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आलं असून नुकत्याच झालेल्या या आंदोलनात पुढची दिशा ठरवण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. महत्त्वाचे मुद्दे सांगायचे म्हणजे ऑनलाईन पावती व परमिटचा विषय आणि इलेक्ट्रिक गाडी, आणि चौथे मुद्दे म्हणजे भरपूर आहेत. चौथा मुद्द्यात काय आपल्याला भरपूर काही मुद्दे आहेत की 22 तारीख को 2 बजे से 3 बजे तक यानी कि 1 घंटा जिलाधिकारी कार्यालय पर जमा हो और जिलाधिकारी को निवेदन दिया जाएगा, निर्देशन करेंगे, धरना देंगे. 1 घंटे का धरना है और ये धरना रिक्शा वालों के लिए. रिक्शा वालों ने इसमें हाजिर होना चाहिए, चाहे स्कूल की ड्यूटी वाले हो, चाहे धंधा करने वाले हो या किसी और ड्यूटी करने वाले हो. तमाम रिक्शा वालों से एक ही गुजारिश है कि आप अपने 1 घंटा जो है 2 बजे से 3 बजे तक 1 घंटा जुमेरात के दिन कलेक्टर ऑफिस पर जमा होकर अपनी ताकद बताए. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे आंदोलन कुठल्या एका युनियनच्या नेतृत्वात नसून रिक्षावाल्याच्या नेतृत्वामध्ये रिक्षावाल्यासाठीचं आंदोलन आहे. औरंगाबाद मधील सर्व युनियन या ठिकाणी तुम्ही बघत असताल सगळे रिक्षा युनियनचे पुढारी आहेत. आम्ही सगळेजण एकत्र येऊन या निदर्शनामध्ये सहभागी होणार आहोत. मागणी आहे ऑनलाईन पावती रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर बॅटरी रिक्षा बंद झाली पाहिजे, त्याचबरोबर नवीन परमिट देणं बंद करणे झाले पाहिजे. यासह अनेक मागण्या आहेत आमच्या. त्या मागण्यांसाठी 22 तारखेला निदर्शनं आहेत. सर्व रिक्षावाल्यांना विनंती आहे, दुपारी 2 ते 3च्या वेळेत कुठलाही धंदा होत नसतो. लोक आपापल्या कामावर तरी असतात, नाही तर घरात तरी असतात. शाळांची ड्युटी करणारे देखील रिक्षावाल्यांना 2 ते 3 या वेळेत काहीच काम नसतं. त्यामुळे हजारांच्या संख्येनं
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःसाठी यावं असं आवाहन मी आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना करीत आहे। मी बैटरी रिक्शा हमारे छाती पर लगती है और ऑनलाइन पावती 2-2 लाख रुपए है, तो रिक्शा वाला 2-2 लाख रुपए कहां से भरेगा? वो खाने से मोहताज है रिक्शा वाले को। रिक्शा बच्चों को पढ़ाई नहीं हो रही है, बच्चे स्कूल को नहीं भेज रिक्शा वाले। रिक्शा में पैसा कहां से? 200-300 रुपए कमाते हैं रिक्शा वाले। ये गवर्नमेंट देख रही नहीं है। योजना निकाले हैं, लाडली बहन योजना, भावने से ले रहे और बहन को दे रहे। ये कौन सी सरकार है? हमारे को हमारी मांगने पूरी करना है, अगर नहीं मांगी तो गवर्नमेंट को हम सबक सिखा देंगे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गरुड झेपच्या विद्यार्थ्यांचं पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश, 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी। तर 360 एक्सप्लोरर टीमकडून युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एब्रूस सर। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।